नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, आपला सण म्हणजे दहीहंडी, ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईभर अनेक गोविंदा पथकांचे सराव शुभारंभ चालू झाले आहेत. त्यासाठीच आज आपण आलो आहोत काळा चौकी येथील न्यू परशुराम क्रीडा मंडळ या मंडळाला भेट देण्यासाठी. त्यांच्या पथकाबद्दल त्यांची माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. दहीहंडीचं वातावरण चालू आहे सगळीकडे, काय वाटतंय? वातावरण तरी मुंबईमध्ये आता सध्या तरी वातावरण असं ऐकत आलेलं आहे की थोडं कमी आहे. इकडे प्रॅक्टिस कमी होते, पण आमच्या काळाचं वातावरण खूप चांगलं आहे. आम्हाला जी मुलाकडून सहकार्य पाहिजे होतं, जे सरावासाठी पाहिजे ते खूप चांगल्या प्रमाणात आहे. जे काळचं राजे नाव हे प्रत्येकाच्या मनामनात भिनलेलं आहे जे येणाऱ्या सरावामध्ये. तर आम्ही सरावाच आमचं जे मेन पहिलं उद्दिष्ट होतं 8 थराचं, ते आम्ही सरावाला 15 दिवस लावून मोकळलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचं भवितव्य किंवा जे 5 सप्टेंबरला जे काय घडायचे ते आमच्या सरावाचे रिझल्ट त्याविषयी नक्कीच मिळेल आम्हाला. मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या पथकाबद्दल थोडीशी माहिती. माझं नाव अमित मनोरांगरे, मी न्यू पोषण गोविंदा पथकाचा प्रशिक्षक आहे. तर मंडळाबद्दल सांगायचं म्हटलं तर आज आम्ही 77 वर्षात न्यू पोषण गोविंदा मंडळ या गिरणगावामध्ये या काळाचौकीमध्ये एक दिमागदार एक असं मोठं मंडळ, अग्रेसिव्ह मंडळ म्हणता येईल. कारण आम्ही आमच्या एरियामध्ये आपण जे शिवडी विधानसभेचा अभ्यास केलात तर 77 वर्षामध्ये या मंडळाने 5 थराचा गोविंदा आम्ही जवळ 8 थरावरून ठेवलेले आहे. आणि आमचं मेन म्हणजे गोविंदा पथकाचे जे आमचे अगोदरचे कोच होतील, आता जे आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सहअभिषेक असेल, अक्षय मोरे असेल, हे जे आमचे सहकारी किंवा आमचे कार्यकारी मंडळ असेल, आमचं पहिल्यापासून जे एकच विद्या असतं की 0 अपघात. आज 77 वर्षाचा आम्ही न्यू पोषण गोविंदा पथक खेळतोय, खेळाडू म्हणून चाललेलं आहे. पण आमचा आतापर्यंत इतिहास आहे की आम्ही दहीहंडी पथक निघालोय, पण आमच्यापैकी कधी हॉस्पिटलला गेलं नाही, कधी आम्ही केमचा चेहरा बघितला नाही. सुखरूप घरी येणं हेच मेन उद्दिष्ट ठेवून या 77 वर्ष या गिरणगावमध्ये काळचुकीमध्ये या काळचुकी राजाने नाव ठेवलेलं त्या गोष्टीवर. सुरुवातीला पथक तयार करताना काय काय आव्हानं आली? बघा, सुरुवातीला म्हणण्यापेक्षा हे आमची पिढींजात मिळालेली आम्हाला संस्कृती, आम्हाला पारंपरिक आहे. म्हणजे हा आम्ही स्थापन केलेलं नाही, आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. आज जवळजवळ तिसरी पिढी ही जिजामातानगरमध्ये काळचुकीमध्ये गोविंदा पथक करते. जेव्हा आम्ही आतमध्ये मैदानात खेळायचो ते चिखल होता, चिखलामधून हा गोविंदा जेव्हा पहिल्यांदा आम्ही रस्त्यावर आणला तेव्हा सुरुवातीला एक प्रकार खूप विरोध झाला. म्हणजे ओपनली म्हटलं की रस्त्यावर प्रॅक्टिस करायची, हे तुम्ही असं मॅट बघाल, हे मॅट संस्कृती किंवा रोपवे जो आम्ही केलेलं आहे हे साधारण 2 ते 3 वर्षापासून सुरू झालेलं आहे. पण याच्या अगोदर रस्त्यावर प्रॅक्टिस करणं, एखादं लागणं वगैरे हे खूप भीतीदायक वातावरण तेव्हा होतं. पण जेव्हा ती प्रॅक्टिस सुरू झाली तेव्हा जुन्या कार्यकर्त्यांनी, जुन्या कार्यकारी मंडळाने खूप सपोर्ट केला. ती मिती पोरांना निघत गेली की माहिती आहे, आपण वर गेलो की पडलो तर खाली जमीन आहे. त्या भीतीनेच पोरामध्ये ती ताकद आणि तो एक ध्येय वाढत गेलेला आहे. हा फरक एवढ्या वर्षामध्ये तो होत गेलेला आहे. आणि तो गोविंदा बाहेर खेळता रिस्क घेता आज तो मॅटवर आला, आज रोपवे आला. आज तुम्हाला सांगू दादा, रोपवेमुळे आणि मॅटमुळे आम्हाला एवढा फरक पडला आहे की भविष्यात मला म्हणजे प्रत्येक गोविंदा पथकाला आव्हान आहे, ज्यांनी जो गोविंदा खेळत असेल, खेळाडू खेळत असेल ना, ते मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही रोपवे आणि मॅट हे 100% वापरलंच गेलं पाहिजे. हा पिढींचाच आलेला फरक आलेला आहे. जो चिखलात खेळला गोविंदा आज आम्ही मॅटवर आलेलो आहे. दादा, मला सांगा की दहीहंडी बोललं की किरकोळ अपघात असतात, त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो इन्शुरन्स, विमा. तर आपल्या गोविंदाचा इन्शुरन्स उतरवला जातो का? नक्कीच दादा, इन्शुरन्सबद्दल सांगायचं म्हटलं तर ओरिएंटल इन्शुरन्सतर्फे गोविंदा येतो. त्यामध्ये समिती आहे, दहीहंडी समिती पण आम्हाला सहकार्य करते. पण कधी म्हणजे मध्ये असं होतं की इन्शुरन्स कंपनीला फ्रीमध्ये नाही मिळायचा, तरीसुद्धा मंडळाचं कार्यकारी मंडळ हे डिसिजन घेऊन किंवा एक निर्णय घेऊन आहे ना, तो मुलांच्यावर खर्च करून प्रत्येक मुलाचा इन्शुरन्स हा काढलाच जातो. आता या वर्षीचं सुद्धा मला वाटतं 2-3 दिवसापासून ते ओपनिंग झालेलं आहे. त्याची पण पूर्ण तयारी केलेली आहे. त्या उद्या मला वाटतं सोमवारी आपला इन्शुरन्स होणार. इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलाच्या काळजीसाठी 10 लाखाचा इन्शुरन्स होतो. आणि मी प्रत्येक गोविंदाला आवाहन केलं की तुम्ही इन्शुरन्स काढणं हे खूप गरजेचं आहे. दादा, मला एक सांगा की जे बगे असतात, दहीहंडीचे थर बघतात, ते बोलतात की जो टॉपर असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर तुमच्या भूमिकेतून सांगा की दहीहंडीच्या थरामधला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण? जर माझ्या व्यक्तीने तुम्ही जर बोलत बसणार तर तुम्हाला एक उदाहरण सांगेल. आमची 3 महिन्यापूर्वी दहीहंडीची पिकनिक गेलेली. फक्त महत्त्वाचं काय, शिडी की थर, ह्याच्यावरून 2 दिवस आमची भंकच चालली. याचा भंकच म्हणून पद्धत झालेली की नाही, शिडी वाढलं होतं की शिडी महत्त्वाची आहे, थर वाढतं. पण इथं तो उद्देश घायला गेला ना की प्रत्येक महत्त्वाचे आहे. मी आता कुठल्या गोविंदा पथकाचं नाव घेतात, त्यांनी गेल्याची 9ची ट्राय होती, 9 8वा गेला, 9वा उठाला, शिडीच्या इकडचा फक्त एक पोरगा कोसळला. त्यांचे इतिहास राहिला 9 राहिले.
म्हणजे हे गोविंदा पथकामध्ये जसं आपण एखादी कुठलं इव्हेंट करतो, कुठलीही गोष्ट असते, तर आपण चहाचं उदाहरण द्यायचं म्हटलं, चहामध्ये तेवढं प्रमाणात साखर, चहा पाटण, दूध होतं, तसं गोविंदामध्ये प्रत्येक मुलगा फाउंडेशन असून दे, सेकंड असून दे, तर टॉपर असून दे, तर बघायमध्ये शिडीमधला कुठल्या वर्ग असते, एखाद्या चुकीमुळे सगळ्यांना ते होणारा बोलतात ना इंजरी का एक मोठे मेडिकल असेल तो पण भोगावा लागतो आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने ते सक्सेस पण मिळतं. त्यामुळे ईच अँड प्रत्येक पोरगा या थरासाठी असून द्या की तो टॉपर असून द्या ना शिडीमध्ये असतो, प्रत्येकजण महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न असा असेल की दहीहंडीच्या दिवशी काही काही गल्लीतली गोविंदा पथके बाहेर निघतात, फक्त पैसा मिळावा यासाठी त्यांचा हेतू असतो. त्यामुळे काय होतात की अपघात होतात, इजा होतात आणि जी पथके गेली 2-2 महिने प्रॅक्टिस करत असतात त्यांच्यावर आळ येतो. तर अशा छोट्या त्या मंडळांना तुम्ही काय सांगाल जे विदाऊट प्रॅक्टिस जातात? विदाऊट प्रॅक्टिस करता मला वाटतं कुणीच गोविंदा काढू नये. आताची आपण हा खेळ म्हणून खेळत असेल तर प्रत्येकाला विनंती आहे, खेळ खेळण्यामुळे आपण तो सराव करतो किंवा प्रॅक्टिस करतो, सेम तसं त्या दहीहंडीमध्ये सुद्धा सराव असेल, प्रॅक्टिस असेल तर तुम्ही त्या प्रोफेशनली त्यामध्ये उतरा. जेव्हा तुमचा गोविंदा पथक छोटा असेल, समजा आपण एक धरून चालले 100-200 लोकांना तुम्ही गोविंदा पथक असेल, तर तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमंडळी तुम्ही वाढवा, कारण तुमचा अपघात होणार नाही. हेच मेन त्याचं राहणार आहे. तुम्ही सराव जेवढा केलाय तेवढे तुम्ही रिस्क घ्या. तुम्ही जर सराव 5चा करताय आणि तुम्ही जर 8ची रिस्क घेणार असेल, तुम्हाला नक्की त्यातून खूप पुढं एक धोका त्यातून निर्माण होतो. म्हणून जर छोटे मोठे गल्ली मोळे असून दे, ठीक आहे, आज तुम्ही गल्ली वाच असेल, तुम्ही आर्यनचा बघाल, आर्यन तर मला वाटतं 3x3 फुटामध्ये प्रॅक्टिस करत होता, आज ते कुठल्या लेवलला तुम्ही पोचलेत. छोटा असून द्या कुठला मोठा गोंध असेल, तुम्ही ज्या प्रोफेशनली प्रॅक्टिस कराल त्याप्रमाणे तुम्ही तुमचे थर रचा, त्याचप्रमाणे तुम्ही सक्सेसच्या मागे लागा. उगाच काहीतरी कोणतरी दुसरं ट्राय करते 8ची 9ची त्यामागे लागू नका. छोटा गोविंद असेल तरी आम्हाला एवढीच विनंती नसेल, तुम्ही पण इन्शुरन्स काढा आणि इन्शुरन्स पैसे जेवढी मेहनत, जेवढी प्रॅक्टिस, जेवढे सराव लावलेत ना तेवढेच तुम्ही सर त्या दिवशी राहा, असं माझं म्हणणं राहील. दहीहंडीला आता खेळाचा दर्जा भेटला आहे. आता नुकतीच चालू झालेली प्रो गोविंदा लीग, त्या लीगबद्दल थोडंसं सांगा. प्रोबद्दल आज खूप ती मोठ्या लेवलला गेलेली आहे. जेव्हा प्रोची सुरुवात झाली ना, तर आमच्यामध्ये सगळ्यात पूर्ण माहिती आहे, जे समितीचे 2 ते 3 सदस्य यायचे, त्या सदस्याला आम्ही त्या खुर्चीवर बसवायचो. ती सुरुवात होती प्रोची. तेव्हा पण आम्ही फाउंडेशनपासून 7 थर लावलेले. ठीक आहे, तो खेळ म्हणून आता खूप चांगल्या लेवलला गेलेला आहे. पुढे पण भविष्यात प्रोमुळे खूप चांगलं होणार आहे. प्रो संदर्भात अजून कुठले सामने, आता प्रो आपण एका दिवशीच खेळला जातो. उद्या जर समजा आता हे सगळं प्रोचं चालले ते पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे चालले, त्यांना चांगलं यश पण मिळालं आहे. फक्त मी साहेबांना एवढंच विनंती करेल, साहेब तुम्ही मग तो एक दिवसाने न होता दर महिन्याला तुम्ही तो खेळा. जर आपण स्पोर्ट्स म्हणून बघत असेल त्यासाठी, तर प्रोमध्ये एवढीच विनंती आहे की तुम्ही दर महिन्याला एखादी मॅच, एखादी टुर्नामेंट जशी होते क्रिकेटची असो, कबड्डीची असो, त्याप्रमाणे तुम्ही ती प्रोची दर महिन्याला एक गोविंद्याची प्रो खेळवली गेली ना. कारण आता सध्या सुरुवात झाली आहे महाराष्ट्रापुरती, उद्या कधी देशभर वाढत जाईल हे सांगता येणार नाही. त्यासाठी म्हणजे न्यू पोषण गोविंदा पथकाकडून प्रोसाठी आणि प्रोसाठी इतर होण्या सामन्यासाठी नक्की शुभेच्छा असतील. दहीहंडीच्या दिवशी काही आयोजक असतात ते डान्सचे, नृत्याचे प्रकार ठेवतात, जी आपली संस्कृतीच नाही. तर त्यामुळे काय होतं, जी दहीहंडी पथके 2-2 महिने प्रॅक्टिस करतात, ज्यांना त्या दिवशी 10-12 ट्राय करायचे असतात, त्यांना 4-5 ट्रायवर समाधान मानावं लागतं. तर अशा आयोजकांना तुमच्या पथकातर्फे काय सल्ला असतो? बघा, आता आयोजकांना ठीक आहे, गोविंदा पथक म्हणून आपण विनंती करू शकतो की बाबा ह्या प्रकारे तुम्ही करा. कारण जेव्हा 2 महिने तर तुम्हाला सांगतो, आम्ही मे महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय. आता ठीक आहे, त्या लेवलला आम्ही पोचू, किती यश मिळेल आम्हाला नंतर बघा. पण जर एखादा गोविंदा 3-3, 4-4 महिने सराव करत असेल ना, तर तुम्ही त्यांना पहिलं प्राधान्य द्या. कोण एखादी कलाकार आला त्यासाठी तुम्ही थर उतरलेले आपण व्हिडिओमध्ये बघतो. तर आयोजकांना एवढीच विनंती राहील की एखादा थर वर चाललाय पण तुमचा आयोजक आलाय किंवा एखादा डान्स चाललाय पण तुम्ही थांबू नका. कारण त्या दिवशीचा खरा थर हे किंवा जी ती पोरं ते खरं हिरो असतात. तुम्ही तो आयोजकांवर खर्च करण्यापेक्षा मी तर विनंती तुम्हाला करेल की तुम्ही तो गोविंदा पथकाची रक्कम वाढवा. कारण तुम्ही जर आयोजकांनी जर रक्कम वाढली तर खरोखर बघाल की आज गोविंदाला होणार खर्च नक्कीच गोविंदा पथकाला परवडण्यासारखा नाहीये. एवढा खर्च गोविंदा पथक होत असतो कुठल्या बाबतीमध्ये, बन्यान असेल, अल्पवार असेल, आता सध्या ट्रकचं रूपांतरून लक्झरीमध्ये आलेलं आहे, हे न परवडणारा खर्च असणार आहे. तर तो आयोजकांना विनंती असेल तर तुम्ही इव्हेंटला तो जो खर्च करता, ठीक आहे, तुम्ही डेकोरेशन करा, सजावट करा, सांस्कृतिक अंश एवढं कर्तव्य करा, पण त्या डान्समुळे किंवा एखादी बाई नाचते किंवा एखादी नर्तिका नाचते त्यामुळे तुम्ही त्या थरावर थांबवू नका किंवा थर रचतो त्याला तुम्ही कुठे आणू नका. जास्तीत जास्त जेवढे गोविंदा पथक तुमच्या याला इव्हेंटला भेट देतील ना तो तुमचं सक्सेस असणार आहे. की तुम्ही बोलता ना दोन सुपरस्टार येण्यापेक्षा तुमच्याकडे 100 गोविंदा पथक आले याचा रेकॉर्ड खूप चांगला राहील. तीच तुम्हाला विनंती आहे आयोजकांना की मोठा सेलिब्रिटी बनवण्यापेक्षा
त्या दिवशी जो सेलिब्रिटी आहे मेन गोविंदा आहे, त्या गोविंदाला तुम्ही डोक्यावर बसवा, त्यांना 100-150 गोविंद जास्त पत्कना त्याचा लाभ असेल याकडे लक्ष द्यावं हीच विनंती मंडळी. आता वेळ झाली आपल्या रॅपिड फायर क्वेश्चन राऊंडची. एक प्रश्न विचारणार, पटापट न थांबता उत्तर द्यायचे. रेडी? क्रिकेट की दहीहंडी? दहीहंडी. गर्लफ्रेंड की दहीहंडी? दहीहंडी. जिमची प्रॅक्टिस की दहीहंडीची प्रॅक्टिस? दहीहंडी. दहीहंडीची दिवसाची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? नाईट. रेन डान्स की दहीहंडी डान्स? दहीहंडी. आता शेवटचा प्रश्न, मुंबईच्या अंड्या की ठाण्याच्या अंड्या? मुंबईच्या अंडी. मुंबईच्या. तर आता आपला पुढचा राऊंड आहे तो म्हणजे टंग ट्विस्टर चॅलेंज. एक ओळ सांगणार, न थांबता 5 वेळा बोलायची आहे. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, टपरीचा कप. चहाची टपरी, टपरीचा कप. चहाची टपरी, टपरी. नीट आहे. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा कप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, टपरीवर टप, टपरीवर चहाचा कप. अजून कोणाला येईल काय? अजून कोणाला येईल? नीट ऐक, एकदाच सांगेन, न थांबता 5 वेळा बोलायचं आहे. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा टप, त्याच्यावर हा खूप अवघड आहे. आपण एक सोप्पा वाला घेऊया. नीट ऐक. काळे राळे, निळे राळे. काळे राळे, निळे नारे. काळे राळे, निळे राळे. 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 तुम्ही तांबडा पांढरा रस्सा ऐकला असेल ना? तांबडा पांढरा रस्सा. आता आपण रस्स्याच्या ऐवजी भोपळा टाकूया. ओळ आहे, 5 वेळा सलग बोलायचं आहे. फास्ट बोलायचं. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, तांबडा भोपळा. पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी.